महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. एकतर गेल्या 5 वर्षात राजकीय पक्षांची झालेली फोडाफोडी आणि त्यांचं नवीन रूप जनमानसात विभाजनाचं काम करण्याऐवजी हसण्याचाच विषय झाला आहे. आणि आता याच नव्या राजकीय ओळखींना सोबत घेऊन आता सगळे पक्ष हे परत एकदा रिंगणात उतरणार आहेत. तर पाहूया या होणाऱ्या निवडणुकांचे गणित. नमस्कार मित्रांनो, मी सार्थक पाटील. तुम्ही पाहत आहात जनाकृती. महाविकास आघाडी ही शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस मिळून बनलेली आहे. त्यात सगळ्यात जास्त खासदार हे काँग्रेसचे आहेत. त्यांची संख्या 13 आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे 9 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार आहेत. आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील हे अपक्ष लढून जिंकले आहेत आणि परत काँग्रेसमध्ये गेले. त्यांना धरून 31 खासदार हे महाविकास आघाडीचे आहेत. पण सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे राजकीय धुरंधर किंवा अनुभवी पवारांशिवाय या गटाचं काहीही खरं नाही. कारण निवडणुकीनंतरच्या मागण्या आणि त्यांचं वाटप हे पवारांशिवाय होणं शक्यच नाही. पण या तिघांनाही यावेळेच्या विधानसभेला एकमेकांची गरज आहे. तेव्हा मात्र काँग्रेसने स्वतःला लहान करून घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण अगोदरच लोकसभेच्या निकालामुळे हवेत गेलेला हा पक्ष नुकत्याच झालेल्या हरियाणाच्या निवडणुकीच्या निकालाने परत एकदा जमिनीवर आला आहे. त्यातल्या त्यात शिवसेनेबाबत बोलायचं झाल्यास उद्धव ठाकरेंची बिघडती तब्येत आणि काही निष्ठावंत नेत्यांच्या जीवावर उभा असलेला हा पक्ष. राहिली गोष्ट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची, तर शरद पवारांच्या अनुभवाने आणि धोरणी वृत्तीने त्यांना महाराष्ट्रात पुन्हा एकदा उभारी मिळणार अशी चर्चा सगळीकडे आहे. ज्याचं कारण म्हणजे नुकतीच झालेली त्यांच्या पक्षातील इनकमिंग. त्याउलट परिस्थिती आहे महायुतीची. आणि आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 9, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने 7 आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ 1 जागा जिंकून आणली. त्यामुळे महायुतीचे एकूण 17 खासदार निवडून आले. राज्य पातळीवरील भाजप हा आता तेवढा प्रभावी पक्ष राहिला नाही. कारण या पक्षांची राजकीय रिमोट हा केंद्रातून चालतो असा समज महाराष्ट्रातील जनतेमध्ये झाला आहे. शिंदे गटाची शिवसेना ही विधानसभेलाही काहीतरी विशेष करून दाखवील अशी अपेक्षा आहे. अजितदादांचा पक्ष थोडासा अडखळल्यासारखा वाटतो. कारण त्यांच्या पक्षाची झालेली गळती, त्यामुळे या महायुतीच्या विधानसभेतील ताकद ही आता पाहण्याचा विषय बनून राहिली आहे. परत ही युती सत्तेत असल्या कारणाने सगळ्या योजना आणि त्यांची जाहिरातबाजी याचा किती परिणाम हा विधानसभेवर होईल हा अभ्यास करण्याचा विषय राहिला आहे. आता पाहू पक्षपोटी त्यांचं राजकारण, त्यांचा प्रभाव आणि परिणाम. मुळात तर 2 पक्षांना फोडण्याच्या आणि त्यांनाच परत सत्तेत किंवा विरोधी बाकांवर बसविण्याचा या खेळीने फार काही जनमानसांवर परिणाम झाला नाही. पण या विषयाला केंद्राची खेळी म्हणून पाहिलं जाते. उद्धव ठाकरेंच्या आधीच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेनेचं चिन्ह हे आपल्याकडे ठेवलं. पण याचा परिणाम म्हणून उद्धव ठाकरेंकडे पाहताना जनतेची नजर ही या केंद्राच्या खेळीकडे एका परक्याच्या खेळीप्रमाणे झाली आहे. त्याला उत्तर म्हणून उद्धव ठाकरेंकडे पाहून जनतेने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उभेटीला भरभरून मतं दिलं. आणि आता हेच गोष्ट जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल झाली त्याचा परिणाम हा लोकसभेतही दिसला आहे आणि आताही दिसणार आहे. शरद पवारांकडून लोकसभेमध्ये 10 जागा लढवल्या गेल्या होत्या. त्यातील 8 जागा ह्या त्यांनी निवडून आणल्या, जेव्हा की अजित पवार गटाला फक्त 1 जागा निवडून आणता आली. दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभेच्या तोंडापुढे शरद पवार गटाकडे मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालं आहे, जे की फार तर भाजप आणि अजित पवार गटातीलच आहे. राहिली गोष्ट काँग्रेसची, तर राज्य पातळीवर काँग्रेसकडून तेवढा प्रभावी चेहरा नाही. सगळे स्वतःच्याच घरचे जावई. परत लोकसभेमध्ये भेटलेल्या थोड्याशा यशाने सगळेच नेते आणि कार्यकर्ते हे आत्मविश्वासाने भरून गेले. पण परत हरियाणाच्या पराभवाने आणि जम्मू काश्मीरच्या विजयाने परत ते त्याच जागे गेले जिथे ते अगोदर होते. त्यामुळे काँग्रेसला हे कळलंच असेल की निवडणुकीमध्ये काहीही होऊ शकतं. भलेही हरियाणामधील भाजपचा विजय हा एकदम काटाकटीचा होता. एक तर उमेदवार फक्त 32 मतांनी जिंकला, पण तरीही भाजप विजयी झाली हे मात्र नक्की. आता पाहू महायुती आणि त्यांची परिस्थिती. फुटीमुळे निर्माण झालेल्या एकनाथ शिंदेची शिवसेना. शिवसेना शिंदे गटाने 7 जागांवर विजय मिळवला, तर ठाकरेंनी 9 जागांवर विजय मिळवला. पण शिंदेंनी लढवलेल्या जागा आणि ठाकरेंनी लढवलेल्या जागांचा विचार केला तर ठाकरेंच्या तुलनेत शिंदेंचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचं पाहायला मिळालं. शिंदेंनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 15 जागा लढवल्या होत्या. 15पैकी 7 जागांवर शिंदेंचे शिलेदार निवडून आले, तर ठाकरेंनी महाराष्ट्रात 21 जागा लढवल्या. त्यापैकी 9 जागांवर विजय मिळवला. आणि एकनाथ शिंदे हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. लाडक्या बहिणीच्या योजनेने त्यांना घराघरात पोहोचवले आहे. त्यामुळे जनसमर्थन आणि मुख्यमंत्री या दोन्ही जमेच्या बाजू त्यांच्याकडे आहेत. जेव्हा आपण राज्य पातळीवर भाजपचा विचार करतो तेव्हा या केंद्राच्या रेट्याने झालेली पक्षांची फोडाफोडी ही एक भाजपच्या सध्याच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर लागलेली जखम आहे आणि ती जनमानसात स्पष्ट दिसून येते. त्यातल्या त्यात मराठा आरक्षणाने ज्या पद्धतीने मराठा समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते थोडे बहुत सफलही झाले. ते प्रयत्न भाजपकडून ओबीसी समाजाबद्दल केले गेले नाहीत,
किंवा ते प्रभावी राहिले नाहीत. त्याचा फटका म्हणून लोकसभेतही आणि आताही विधानसभेतही भाजपला नेमका कोणत्या समाजाचं पाठबळ मिळेल हे प्रश्नच आहे. भाजपसाठी महाराष्ट्रातील ही निवडणूक फारशी सोपी राहणार नाही. आणि राहिला प्रश्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली इन्कम ही याच पक्षाची आहे. जनमानसात प्रभावी होण्यासाठी म्हणून अजित पवारांकडून अजून तरी ठोस पावले उचलली गेली नाहीत. आणि दुसरं म्हणजे सरकारी योजनांमध्ये ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे हे प्रसिद्ध झाले आहेत, त्याचप्रमाणे अजित पवार किंवा फडणवीस यांच्याबद्दल फारशी क्रेझी राहिली नाही. स्त्री सक्षमीकरणाच्या आणि स्त्री मतदारांना आवाहन करण्याच्या प्रयत्नाने प्रभावी परिणाम अजितदादांसाठी झालेला नाही, असं राजकीय अभ्यासक सांगतात. आज भलेही शरद पवारांच्या गटाचे महत्त्व वाढले आहे असं वाटत असेल, पण त्यांच्यासमोरही त्यांचे प्रश्न आहेत. जसे की त्यांच्या पक्षात झालेली इन्कम ही एकतर नव्या चेहऱ्यांनी भरलेली आहे आणि दुसरी म्हणजे 3 पक्षांच्या सरकारची आणि 2 उपमुख्यमंत्री पदाची परंपरा आता महाराष्ट्राच्या राजकारणात चालू झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून कोणते तरी एकच पद हे आपल्यासाठी राहणार याची खात्री करून घेण्यासाठी दुसऱ्या पक्षांच्या मनमानी आणि मागण्यांकडे सामोपचाराच्या नजरेनं पाहणं गरजेचं ठरणार आहे. बाकी मग शरद पवार तर आहेतच. राहिली गोष्ट महायुतीची, तर भाजपने पुढाकार घेऊन शिंदे गटाच्या शिवसेनेला आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला उभारी देण्याचे खरे प्रयत्न करणं गरजेचं आहे. सोबतच भाजपला ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे कानाडोळा करून चालणार नाही, कारण त्यांच्या मतांमुळेच तर भाजप आज भाजप आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.